दक्षिण वाहिनी घोडगंगेच्या तीरावरती हिंद केसरी चेअरमन दहशत किंग पंडित यांना अखेरची श्रद्धांजली सुमनांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी शिरूर श्रीगोंदा पारनेर नवे नवे उभ्या महाराष्ट्रातून आमच्या काळे कुटुंबावरती प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित सर्व नातलग गणगोत्र आणि सर्व मित्रपरिवार, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खऱ्या अर्थानं उपस्थित सर्व घरामालक, ज्यांच्या मुखातून खऱ्या अर्थानं आज नंदीचा महिमा आपण श्रवण केला, ते या भूमीचं वैभव आमच्या सर्वांचे मार्गदर्शक वाणीभूषण आदरणीय वंदनीय पूजनीय हरिभक्तीपरायण संतोष महाराज कवठाळे यांच्या मुखातून खऱ्या अर्थानं आज नंदी महात्म्य आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. अधिक वेळ घेणं उचित नाही, परंतु महाराज 3 वर्षापूर्वी आपण याच जागेवरती असाच कार्यक्रम केला होता. आपल्या साधू संतांच्या वाणीमध्ये असं सांगितलं जातं की पशु काय पाप पुण्य जाणती, बरोबर. परंतु गाड्याच्या काही व्हिडिओ काही बाईट्स पाहत असताना पांडुरंग शेठ पाचरने डोळे भरून येतील असा कुठंतरी तो घाटामध्ये तो घोड्यावरून घोडेस्वार पडतोय, बैल त्याच्या अंगावरून उडी मारून पलीकडे जातोय. ह्या घटना पापापुण्याशिवाय वेगळ्या नाही. याच्यापेक्षा वेगळं सांगणं काही अधिक बोलणं उचित ठरणार नाही. परंतु असो, आत्ताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीधीश परमात्म्याने या दोनही जीवात्म्यास आपल्या स्वतःच्या चरणावरती लीन करून घ्यावं अशी अपेक्षा विनंती या ठिकाणी भगवंताच्या चरणी करेल. आणि आजच्या या शोकसभेला सुरुवात करत असताना प्रथमतः सरपंच तुकारामजी उचाळे आपणास विनंती करेल, आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात. अगदी 2-2 मिनिटांमध्येच भावना व्यक्त करायच्यात. अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतील. श्रोताकुल बंधू आणि भगिनींनो, आज आपण सर्वजण या 2 प्राणांच्या दसक्रिय विधीच्या निमित्तानं उपस्थित राहिलात. संपूर्ण नगर जिल्ह्यातून असतील किंवा पुणे जिल्ह्यातून असतील, महाराष्ट्रातून आलेले सर्व गाडा शौकीन, गाडा मालक, अलाउन्सर, गडाल चालक या सर्वांचं मी प्रथम काळे कुटुंबियाच्या वतीने ऋण व्यक्त करतो. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, गेली 10 दिवसापूर्वी चेअरमन असेल किंवा पंडित असेल, हे आपणा सर्वातून गेलेले आहे. जसं मनुष्य असो किंवा प्राणी असो, मनुष्य किती जगला यापेक्षा मिळालेल्या आयुष्यामध्ये तो कसा जगला याला फार महत्त्व असतं आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जीवन प्रवास असतो, हा त्याला जीवन म्हणतात. जसं एखादा मनुष्य आपल्या जीवनामध्ये स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व, स्वतःचं वेगळं काहीतरी कर्तृत्वाने सिद्ध करत असतो, त्याप्रमाणे ह्या 2 बैलांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पांडुरंग शेठ काळे असतील, निलेश काळे असतील किंवा गणेश काळे असतील, यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. त्यांना बैल म्हणून चालणार नाही, घरातील सदस्याप्रमाणे जीव लावला आणि आज ते बैल आपल्यातून निघून गेले. दुःख होणं साहजिक आहे. दुःखाची तीव्रता खूप मोठी आहे, कारण ज्या प्राण्यांमुळं आज आपल्याला उभा महाराष्ट्र ओळखतोय ते प्राणी आज आपल्यात नाही, याचं दुःख खूप मोठं आहे. परंतु ईश्वर सत्यापुढे विलाज नाही. आले देवाजीच्या मना ते कोणाचे काही चालेना, या उक्तीप्रमाणे हे दोन्ही जीव आज आपल्यात नाही. असो, हे जीव जाण्याच्या जे दुःख काळे कुटुंबीय असतील, आप्तेष्ट असतील, तसेच मित्रपरिवार असेल, त्यांना ते दुःख सहन करण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य परमेश्वराने त्यांना देव. मी व माझ्या उचाळे कुटुंबियाच्या वतीनं तसेच संपूर्ण पुणे नगर जिल्हा मृत्युंजय ग्रुपच्या वतीनं या दोन्ही जीवांना, तसेच टाकळ्याजीवरून सचिन चोपडा असेल, गणेश कसबे असतील, राजू शेठ गावडे असतील, पोपट शितळे असतील, तसेच आमचे मित्र पिंपरखेडचे सरपंच किशोरभाऊ दाभाडे असेल, या सर्वांच्या वतीनं मी या दोन्ही प्राण्यांना मनापासून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. हरिओम शांती. यानंतर
आदरणीय पांडुरंगजी पाचरणे आपल्या भावना व्यक्त करतील. दरम्यानच्या कालखंडामध्ये या दोन नंदींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी धनंजयजी अवचिते, बाळासाहेब गायकवाड, आदित्यजी वाखारे, राजापूर कवष्टी मळ्यावरून अनेक ग्रामस्थ उपस्थित आहेत. सन्माननीय पांडुरंगजी खेडकर साहेब उपस्थित आहेत. या सर्वांच्या वतीनं पाचरणे साहेब आपल्या भावना व्यक्त करतील. अनंत कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या कृपादृष्टी आशीर्वादानं चाललेल्या या सजीव सृष्टीमधील दोन जीव गेल्या 10 दिवसापूर्वी पंडित आणि चेअरमन या नावारूपानं पृथ्वी तलावरती होते. 10 दिवसापूर्वी ते आपल्यातून निघून गेलेले आहे. महाराज, आता आपण सहज म्हणतो बैल बैल, पण ही 2 बैल नाही तर निलेश काळेच्या दावणीला असणारी सगळीच बैल, इतकी निलेश काळे असन, शरद काळे असन, माणसाला तुम्ही किती जपा, ज्याला वाचा आहे त्याला तुम्ही किती जपा, तो त्याची अवकात एक दिवस दाखवतोच. पण या मुख्य प्राण्यांना ह्या काळे परिवाराने एवढं जपलं, ज्या टायमाला घाटात बारी झुपायला जायची त्या टायमाला शरद असन किंवा निलेश असन, फक्त ही दोन्ही माणसं बैलांना पुढून धरल्याच्या नंतर ही एवढी वेगवान बैल अतिशय शांत उभी राहतात. याचं कारण काय आहे? फक्त वाचा नसू द्या, प्राण्यांना वाचा नसू द्या, पण प्राण्यांवर केलेलं प्रेम, ह्या कुटुंबाने ह्या प्राण्यांवर एवढं प्रेम केलं. ह्या निलेशच्या दावणीची खासियत अशी, 2013 साली महाराज रांजणगावमध्ये प्रथम 2 व्हीलर गाडी ठेवण्यात आली होती आणि त्या टायमाला निलेश मोरा बैल होता सत्या म्हणून. त्या सत्या बैलानं तिथं माझ्याच गाड्यामध्ये 1 नंबर आणून गाडी मिळून तो बैल मृत्यू झाला. एक 8 दिवसात त्या बैलाचा मृत्यू झाला. त्यानंतर निलेश गवळा बैल आला, म्हणजे ह्या गावळ्यांनी पण प्रथम क्रमांकच आणला आणि त्यानंतर गावळा बैलही गेला. त्यानंतर जपान असन, चेअरमन असन, पंडित असन, ह्या निलेशच्या दावणीची खासियत अशी, ह्या बैलांनी मरत्या क्षणापर्यंत आपल्या मालकाचं नाव खाली पडून दिलंच नाही. ही ह्या बैलांची खासियत आहे. असं कुठेही कोणत्याही दावणीला असा प्रकार घडला नाही. बैल म्हातारा होतो, वयोवृद्ध होतो, मग मरतो. पण मला एक हा प्रश्न सुटला नाही की ह्या बैलांचं निलेशचं काय ऋणबंध आहे की ह्या बैलांनी निलेशचं नाव अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा खाली पडून दिलं नाही. असं हे एकमेकावर असल्यावर प्रेमाचं प्रतीक आज हा दशक्रियाविधी असो. दुःख भरपूर आहे. काल मी निगोजमध्ये एका लग्न कार्याला गेलो असतो. आता ह्या बैलाची चर्चा निखळ इथं आलेल्या पब्लिकमध्ये किंवा गाडा प्रेमीपुरती नाही, तर मुंबईमध्ये एक माझा मित्र सर्व्हिसला रिटायर झालाय. काल सहज चहा पाण्याला त्याच्या घरी गेलेला असताना सोनावणे म्हणून आहेत, राधूभाऊ सोनावणे निगोजचे, तर त्यांच्या फेसबुकला त्यांनी पाहिलं. मला विचारलं, निलेश दादा काळे. निलेशचा त्यांचा काही परिचय नाही, फक्त निलेश दादा काळेंची बैल कशाने गेली, काय झालं. अक्षरशः त्या माणसाला हे विचारित असताना भावना अनावर झाल्या, डोळ्यात आसरू आले. म्हणजे फक्त बैल गाडावाले प्रेम करतात बैलावर असंच काही नाही, तर याच्या पलीकडे सुद्धा असंख्य अशी माणसं आहेत की बैलांवरती प्रेम करणारी माणसं आहेत. असो, बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे जास्त बोलणं उचित नाही. पण पंडित आणि चेअरमनच्या जाण्यानं जे दुःख या परिवारालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीवाल्यांना झालेलं आहे, हे दुःख सावरण्याची शक्तिबुद्धी सामर्थ्य सर्वांना परमेश्वरांना देऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी आमच्या पाचरणे परिवाराच्या वतीनं, त्याचप्रमाणे उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या समवेत आलेल्या आमचे सदामामा वाखारे असतील यांच्या वतीनं भावपूर्वक श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. बोलत असताना भावना अनावर झाल्या, शब्दांची ताटातूट लक्षात येते. यानंतर गव्हाणेवाडी गावचं पितृतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय बाबू अण्णा येल्लोड या ठिकाणं अगदी 1 मिनिटामध्ये. ह्या गव्हाणवाडी गाव श्रीगोंदा तालुका, जिल्हा अहमदनगर आणि महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्राला येड लावणारे, गेल्या वर्षी रोज टीव्हीला बातम्या बघायचो, पेपरला बघायचो, 1 नंबर गाडा पांडुरंग काळे, 1 नंबर गाडा. खरोखरच पंडित आणि चेअरमन यांनी गेले, पण एक नावलौकिक करून गेले, महाराष्ट्राचं नावलौकिक मिळून गेलं. त्याच्यामध्ये आमच्या गव्हाणवाडीचं नावलौकिक, रोज पेपरला गव्हाणवाडीचं नाव यायचं. त्याच्यामुळे मला गव्हाणवाडीचा अभिमान वाटायचा. काय बैल आहेत बा. मी लोकांना म्हणलो मला बैल बघायची, मला दाखवायची. गेल्या वर्षी म्हणून आपण त्या बैलाचा आणि त्या बैलांच्या मालकाचा आपण सत्कार करू, पण मला गाडी चालवता येत नसल्यामुळं मला कोणी आणू शकलं नाही, कारण मला सुद्धा मुख्य चित्राचं प्रेम जास्त आहे. खरे पंडित आणि चेअरमन हे बैल नसून हे काळ्या परिवारातलं एक सदस्य होते. ते सदस्य गेल्यामुळं त्यांचं आज
काळे परिवाराला खरं दुःख झालं आहे. त्यांच्या दसकरीविधीसाठी उपस्थित असलेले सर्व गाडा शौकीन मालिक, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी या सर्वांचं मी काळे परिवाराचा ऋण व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रवचनकार आदरणीय वंदनीय पूजनीय कौठणे महाराज यांनी सुद्धा अतिशय सुंदर असं प्रवचन केलं. त्यांचं मी आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि खरोखरच या बैलांचं म्हणावं तेवढं कौतुक गेल्या वर्षी झालेलं आहे. तो संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारी बैल आहे. बैल नाही म्हणून काळे पर्वत सदस्य केले ते गेल्यामुळं खरोखर काळे पर्वत एक दुःख झालं. ते दुःख परमेश्वर पचवण्याच्या पूर्वी इच्छाशक्ती बुद्धी देऊ मी माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने या बैलांना भावपूर्ण समजा अर्पण करतो. त्यांच्या आत्मा सुखशांती सद्गती मिळो आणि परत या बैलांनी या परिवार जन्म घेऊन परत यावा असं माझी इच्छा आहे. ह्या ठिकाणी धन्यवाद. यानंतर रामलिंग ग्रामीणचे माजी सरपंच आदरणीय अमोलजी वरपे आपल्या भावना व्यक्त करतील. त्यांना पुढील कार्यक्रमासाठी जायचे. या गव्हाणवाडी गावचं आणि काळे परिवाराचं खऱ्या अर्थानं तालुक्यात नव्हे, पुणे जिल्ह्यात नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या नंदींनी नाव केलं ते पंडित आणि चेअरमन. खऱ्या अर्थानं कुठलाही घाट असू द्या, मग काळे परिवारांची जर खऱ्या अर्थानं भारी झुपायला जर आली तर मित्रांनो, मग यूट्यूब असेल आणि घाटामध्ये सुद्धा असेल, खऱ्या अर्थानं घाट हा तुडुंब असा भरलेला असायचा. या पंडित असेल, चेअरमन असेल, ह्या दोन्ही नंदींनी खऱ्या अर्थानं काळे परिवाराला एक खूप मोठ्या उंचीवरती नेऊन पोचवलेला आहे. पांडुरंग शेठ पाचरणे यांनी खऱ्या अर्थानं सांगितलं की आपल्या इथे जमलेले सर्व शोकांकितच नव्हे तर खऱ्या अर्थानं पुणे नगर जे परगावी असतात ते सुद्धा यूट्यूबवरती या बाऱ्या खऱ्या अर्थानं पाहतात. आज काळे परिवारालाच नव्हे तर अख्ख्या पुणे जिल्हा आणि आमच्यासारख्या मित्रपरिवाराला, आमच्या कुटुंबाला सुद्धा आणि नगर जिल्ह्याला सुद्धा खऱ्या अर्थानं या पंडित आणि चेअरमनचं गेल्यामुळे दुःख झालेलं आहे. ते दुःख खऱ्या अर्थानं हलकं तर आपण सर्वजण करूया. आणि या पंडित आणि चेअरमनला मी वरपे परिवाराच्या वतीने, शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतच्या वतीने, रांजणगाव गणपतीचे चेअरमन उत्तम शेठ कुटे, भिवा शेठ गडदरे, उपस्थित सर्व पाहुणे मंडळांच्या वतीने आणि शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार माननीय श्री अशोक बापू पवार साहेब यांच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. पोलीस पाटील शिवाजी शेळके आपल्या भावना व्यक्त करतील. आज या दोन्ही नंदींच्या दसकरीच्या निमित्ताने जमलेले सर्व गाडाप्रेमी, शौकीन आणि सर्व हितचिंतक म्हणायला हरकत नाही. महाराज, दोन्हीही नंदींबरोबर बद्दल तुम्ही पण भरपूर चांगली माहिती दिलेली. खरोखर आपल्या घरातलं जरी कोणी माणूस जरी गेलं तरी मला वाटत नाही का अशी एवढी माणसं जमतील म्हणून. हे सगळं हे बैलांचं प्रेम आहे, पशुबद्दलचं प्रेम आहे. आणि या प्रेमापोटी आज सर्व क्षेत्रातील लोक, पाहुणे मंडळ या ठिकाणी निलेश काळे यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचं मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी या दोन्ही जीवात्म्यांना मी माझ्या वैयक्तिक शेळके कुटुंबाच्या वतीने आणि माझ्याबरोबर आलेले आमच्या प्रसिद्ध गाडामालक लवशेठ नरवडे यांचे चिरंजीव सचिन शेठ नरवडे, जटार निलेश जटार भेरंगे या एवढ्यांच्या सर्वांच्या वतीने मी या दोन्ही नंदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण. यानंतर लोणी मावळाचे उपसरपंच आदरणीय संपतजी शेंडकर. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमध्ये ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये लहान थोरांमध्ये केलं असं पशुमध्ये स्वर्गीय पंडित आणि दुसरे हिंदकेसरी चेअरमन या बैलांना विशेष करून नगर जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये एक नंबर केलेलं आहे. विशेष म्हणजे मी पण महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा गाडा मालक नाही आहे, गाडाप्रेमी. महाराष्ट्रामध्ये एकही
घाट असा मी पाहत नाही असा, आणि व्यक्तिशः महाराष्ट्रामध्ये जेवढे बैलगाडा मालक आहेत एवढेही गाडा मालकांच्या बैलांना भेट देणारा मी एकमेव माणूस असेल माझ्या मते. थोडं जास्त बोलतो. निलेश काळे माझे मित्र आहेत, त्यांना पण माहिती आहे. जपानच्या दसकऱ्याला मी आलेलो होतो. व्यक्तिशः 5,000 लोकसंख्येचं आमचं गाव, पण गावामध्ये एकच गाडाप्रेमी आणि आता सध्या गाडा मालक झालोय. 3 बैल आहे घरी आता. पण गावामध्ये तुम्हाला सांगतो घाट नाही आहे का, तर बैल दुसरीकडे न्यावी लागतात. गावामध्ये सगळे राजकारणी म्हणतात बैलगाड्याचं काय करायचं, पण मी प्रत्यक्ष पशुधन म्हटलं का आपल्याला लय आवड. कुठेही असू द्या, कोणाच्याही घरी मी जाणार आणि बैलांना भेट देणार. व्यक्तिशः मला कळाल्यानंतर फार दुःख झालं. लक्षात आलं, म्हटलं काय झालं भाऊ नेमकं, उद्या काय हरकत नाही, पण म्हटलं आपण दसक्रियाला नक्की जाऊ. जपानवरून लक्षात आलं होतं का या ठिकाणी होईल. ऐसा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा, आयुष्य संपलं तरी सुगंध दरवळावा. व्यक्तींच्यासाठी नाही, या पशुधनासाठी हे एवढं प्रेक्षक पाहिलं ना लगेच लक्षात येतं काय प्रेम आहे. विशेष करून एवढ्या पब्लिकनं पांडुरंग शेठ काळे मामा आणि गणेश शेठ आणि निलेश काळे यांच्यावर नाही प्रेम, हे बैलांमुळं हे प्रेम आहे सर्व लोकांचं. मी माझे हे 2 शब्द बोलून व्यक्तिशः मी माझ्या संपतराव शंकर मित्र मंडळाच्या वतीनं मायभूमी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, पारनेर तालुका गोसेवा समिती, त्यानंतर बंशी शेठ घोडे आपल्या भावना व्यक्त करतील आणि त्यानंतर संपत शेठ खेडकर. आज या ठिकाणी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये दहशत किंग पंडित आणि हिंद केसरी चेअरमन या 2 जीवांचा पिंडदान विधी आपणा सर्वांच्या साक्षीनं हरिभक्तीपारायण कवठाळे महाराज यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतोय. काळे कुटुंबावर नितांत असणारं प्रेम आणि त्या प्रेमातून आपण या ठिकाणी आपली उपस्थिती या ठिकाणी आहे. मला आठवतं चांडोचा घाट होता आणि जपान आणि चेअरमनचं जो घाट होतो, मी घड्याळावर होतो. एवढं 1 सेकंदाने त्या ठिकाणी बारी आता आली. मी म्हटलं माझं चुकलंय का काय कोण माहिती, परंतु हातातलं घड्याळ होतं त्याच्याकडेही तेवढीच बारी आली होती. मी एवढं या जोडीनं त्या काळात त्या ठिकाणी सुरुवात केली. त्यानंतर या ठिकाणी पंडितचंही या कुटुंबामध्ये येणं झालं. या ठिकाणी महाराजांनी संगतीच्या विषयी या ठिकाणी सखोल असं विश्लेषण केलं. एक वेळ पंगत चुकली तरी एक वेळचं जेवण चुकेल, पण जर संगत चुकली तर आयुष्याची दिशा बदलते. आणि ही पंडित आणि चेअरमन या काळे कुटुंबाच्या संगतीत आल्याच्या नंतर नुसतं काळे कुटुंबाचंच नाही तर अख्ख्या श्रीगोंदा तालुक्याचं निलेश असेल, गणेश असेल आणि त्यांचे वडील पांडुरंग शेठ किसन काळे यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या बैलांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि अशी बैल पुन्हा पुन्हा घडत नाहीत. गेल्या वर्षी आपण लोणीकंचा घाट पाहिला. किती बक्षीस आणावं या बैलांनी. अशी बैल जाणीनं खरंच निश्चित त्या ठिकाणी नुकसान होते. परंतु आली देवाजीच्या मनात तेथे कोणाचीच झाले ना. या उक्तीप्रमाणे तुम्हाला आम्हाला सुद्धा 1 दिवस जावं लागणार आहे. परंतु जात असताना नाव लौकिक या ठिकाणी पांडाशेठ पाचरनेनी उल्लेख केला. मी अधिक वेळ न घेता माझ्या टाकळी गावच्या वतीनं या बैलजोडीला भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो.
आज या ठिकाणी गौड नदीच्या दक्षिण तीरावरती आणि गव्हाणवाडीच्या पवित्र भूमीमध्ये दहशत किंग पंडित आणि हिंद केसरी चेअरमन या दोन मुख्य प्राण्यांचा पिंडदान विधी संपन्न होत असताना या पिंडदान विधीच्या निमित्तानं पुणे आणि नगर जिल्ह्यातून उपस्थित राहिलेले बैलगाडा मालक, गाडा शौकीन, प्रथमतः मी सर्वांचं काळे पाटील परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. नुकतीच आता ज्यांची प्रवचनरूपी सेवा सादर झाली ते नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण निवासी वाणीभूषण हरिभक्तपरायण संतोष महाराज कवठाळे यांनी ज्याप्रमाणे मानवी जीवनाचं यथार्थ वर्णन केलेलं आहे त्याचप्रमाणे मुख्य प्राण्यांचं देखील या ठिकाणी यथार्थ वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे त्याच्या बाहेर नंदी आहे आणि ज्या ठिकाणी नंदी आहे त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. संगतीचं त्यांनी उदाहरण दिलं. माणूस संगतीने घडवला जातो आणि संगतीने बिघडवला जातो. तुम्ही साधू संतांच्या संगतीमध्ये जा, तुमचं कोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हा उपदेश त्यांनी या प्रवचन सेवेच्या माध्यमातून दिला. या ठिकाणी दहशत किंग पंडित आणि हिंद केसरी चेअरमन यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर काळे कुटुंबाचं नाव पुणे आणि नगर जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलं नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलगाडा क्षेत्राच्या माध्यमातून या कुटुंबाचं नाव प्रख्यात झालेलं आहे. तुम्हाला एक धामारच्या घाटातला एक बारीचा किस्सा सांगतो. बारी आमच्या नावावरती धुराला मुन्ना आणि पंडित होता. बरेच दिवस तावर असल्यामुळे पंडित झोपायला थोडा त्रास करायचा. 2 वेळा पंडित त्या ठिकाणी जोखालून निघून गेला. नंतर तिसऱ्यांदा निलेश काळेने आपली बाजी प्राणपणाला लावून त्या ठिकाणी बैल झोपला. काठ 12 सेकंदमध्ये होता. पारी 11 सेकंद 19 मिली झाली. म्हणजे घाटात राजा झाली. म्हणजे बैलांना देखील आवाजावरती बैल शांत राहतात. किती अफाट बैल असू द्या. निलेश काळे त्या ठिकाणी पुढे उभा राहिला, आवाज टाकला की बैल त्या ठिकाणी उभा राहतो. पण त्यामध्ये हिरा असेल, पंडित असेल, कुठलाही बैल असू द्या, पक्षी असेल, लक्ष्य असेल, कुठलाही बैल असू द्या. म्हणजे मुख्य जनाला इतकं कळतं इतकं माणसांना कळत नाही. फक्त त्यांना बोलता येत नाही. बैलही वासावरनं मालक आला की नाही ओळखतात. असो, बोलण्यासारखं भरपूर आहे. या दोन्ही बैलांनी नंतर गोविंद शेठ खिल्लारे प्रथमतः आदरणीय वंदनीय पूजनीय वाणीभूषण संतोष महाराज कवठळे यांचा सन्मान करतील. तदनंतर आपल्या भावना व्यक्त करतील आणि समस्त गाडा मालक सर्व गाडा शौकन्यांचा आभार व्यक्त करतील, ऋण व्यक्त करतील. हिंद केसरी पंडित आणि दहशत किंग चेअरमन या दोन्ही प्राण्यांच्या दसऱ्यानिमित्तानं जमलेले सर्व राजकीय कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर बंधू भगिनी, आज जर पाहिलं तर हे 2 प्राणी आपल्यातून निघून गेले आणि ह्या प्राण्यांनी सतत 31 घाटाचा राजा हा किताब पटकवून पांडुशेठ काळे यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजवलं. आणि नुसतं नावच नाही गाजवलं, परंतु मी पाहिलं की ज्या वेळेला बाहेर परदेशात सुद्धा लोक की गाडा शौकीन लोक असतात परंतु येता येत नाही, ते सुद्धा यूट्यूबला पाहत असतात आणि त्या ठिकाणी ह्या दोघांचा कीर्त पाहिली. निश्चितच हे जाण्यानं दुःख होणार आहे, परंतु आत्ता चेअरमनने सांगितलं की काही झालं तरी जेवढं विधिलिखित आहे त्याच्यापेक्षा पलीकडं कोणीही जाऊ शकत नाही. आणि आज हे दुःख या कुटुंबाला होणं साहजिक आहे. नुसतं कुटुंबाला दुःख नाही झालं तर सर्व बैलगाडा मालकांना सुद्धा हे दुःख मोठं आहे. कारण ज्या वेळेला घाटामध्ये नाव पुकारलं जातं पांडुशेठचं तर सावलीला बसलेली लोक सुद्धा ऊन असलं तरी पळत घाटाकडे येतात की बारी किती सेकंदात जाते. आणि जेव्हा तो झोपला जातो तेव्हा तो घाटाचा राजा होत असतो. निश्चितच हे दोन्ही गेल्यानं खूप मोठं दुःख आहे. महाराजांनी सांगितलं नंदीबद्दल
की नंदीचं काय महत्त्व आहे. आणि महाराज खरं आहे, जेवढं प्रेम आपण मुक्या जनावरावर करू तेवढं ते जास्त मालकाला ओळखत असतात. मग आमचे निलेशदादा असतील, गणेशदादा असतील, हे नेहमी माझं येणं नेहमी होत असतं इथं. वर्षातून 2-3 वेळा तरी निश्चितपणे त्यांच्या घरी येणं जाणं असतं. परंतु जेव्हा जेव्हा येतो आम्ही आणि जीव लावताना पाहतो तर खूप मोठं, कारण त्याला काही शब्दच नाही असं म्हटलं तरी हरकत नाही. मुक्या प्राण्यावर एवढं जीव लावणं, आपण नाहीतर गाडा मालक भरपूर आहेत, परंतु आपण स्वतः गाडा मालक कितींदा गोठ्यामध्ये जातो हे आपल्यालाच माहिती आहे. जेव्हा भारी न्यायला जातो तेव्हाच आपण गोठ्यात जातो, परंतु यांचं नेहमी गोठ्यातच असतात. माझा खाल्लं की नाही, काय झालंय, ताप आला का, म्हणजे नेहमी चेकिंग करणं हे निलेशदादा करत असतो. आणि त्यांना संपूर्ण कुटुंब हे साथ देत असतं. असो, कितीही बोललं तरी थोडंच आहे. यांच्या कालखंडामध्ये बाळासाहेब गोरडे व शास्ताबाद ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली सुमनांजली समर्पित झालेली आहे. यानंतर सर्वांनी पसायदानासाठी उभं राहायचंय. पायातल्या चपला बाजूला काढवायच्या, चपलांवरती उभं नाही राहायचं. आदरणीय वंदनीय हरिभक्तीपरायण कवठळे महाराज पसायदान घेतील आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम
विद्या रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः सकल पूजायाः विद्यते नंदिकेश्वराय नमः यथाप्रियताय नमः नमस्कारान् समर्पयामि 2 वेळा पाणी सोडत बाजूला स्थापित धूपदीप नैवेद्यं समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. 1 वेळा पाणी सोडून द्यायचं. चला बाजूला व्हा. या इकडे.